आठवड प्रथाच्या निमित्ताने मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। खरं म्हटलं तर सभापती महोदय, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे सातत्याने सुरू आहेत। कालपर्यंत आम्ही करत होतो, आता आम्ही करत असताना मित्रपक्ष सुद्धा करायला लागलेला आहे। एक जमेची बाजू आहे, कारण कालपर्यंत आम्ही करत होतो तर आमच्यावर आरोप होते, तुमच्या वेळेला काय होत होतं। आता मित्र पक्षाला तो अनुभव आल्यामुळे आता मला वाटतं की शंभूराजे सातारचं प्रकरण आता सातत्याने काढणं बरोबर नाही, पण पोलीस यंत्रणेचा वापर सरकारने केल्यानंतर, सत्तेमधल्या लोकांनी केल्यानंतर काय होतं याची प्रचिती महाराष्ट्राने बघितलेली आहे। आणि दुर्दैव आहे, अशा प्रकारचं जर प्रकरण सुरू झालं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची भयावह अशा प्रकारची भीती निर्माण होऊ शकते। आणि म्हणून सभापती महोदय, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमधला चर्चा करत असताना मी एवढंच सांगेल की आज एका सामान्य लोकांना विश्वास वाटतो अशा प्रकारचं राज्य व्हावं, अशा प्रकारची इच्छा निश्चितपणाने आम्ही व्यक्त करतो। परंतु पोलिसांना धाडस वाढलेलं आहे, अधिकाऱ्यांना धाडस वाढलेलं आहे। हेमंत पाटलांनी सकाळी एक प्रस्ताव टाकला होता लक्षवेधीचा, अधिकाऱ्यांनी आपण पहिलाच कायदा मंजूर केला, त्या अधिकाऱ्यांनी तिथं त्या ठिकाणी एखाद्या असलेल्या कर्मचाऱ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होतो आणि त्याची चौकशी समिती झाल्यानंतर चौकशीच्या समितीचे अधिकारी म्हणतात आम्हाला तिथं जायचं नाही। अशा प्रकारची पाठीमागे उभं करणारी शक्ती ज्यावेळेला उभी राहते तेव्हा कायदा सुव्यवस्था निर्माण होतो। कापूरहोळला सुद्धा व्यापाऱ्याच्या एका मुलाचं भर दिवसा अपहरण झालं, म्हणजे घराच्या बाहेर त्याला किडनॅप केलं क्राईम करण्याच्या संदर्भातली खंडीसाठी, आणि त्याचा पाठलाग केल्यानंतर तो मुलगा मिळाला, आणि तो मिळाला नसता तर काय परिस्थिती झाली असती। आणि या बाबतीमध्ये या कापूरबोळच्या असलेल्या 18 वर्षाच्या मुलाला अक्षरशः जेजुरीपर्यंत त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला। आणि या असलेल्या पृथ्वीराज म्हणून या मुलाच्या बाबतीमधला ती घटना घडली, त्या ठिकाणी जर अशा प्रकारचे गुन्हेगार वाढायला लागले, FIR दर्ज झाला, कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला, सर्व हे करत असताना मी मनापासून या ठिकाणी एका विषयाच्या संदर्भामध्ये सातत्याने म्हणत होतो की अजितदादांच्या विषयाच्या संदर्भामध्ये काय होणार हे या विषयावर येत असताना सभापती महोदय, इथे शंभूराजे देसाई आहे, साताऱ्यामध्ये मायनीमध्ये खटावमध्ये असलेल्या एका निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याचं ज्यावेळेला खून होतो आणि अख्ख्या जिल्ह्यातले निवृत्त सैनिक त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करतात, आवाज उठवतात, परंतु त्याला अद्यापही न्याय मिळाला गेला नाही। त्याला पाठीमागे लागण्याचं काम कोण करतंय, त्यांची आज ज्याप्रमाणे निर्घुण हत्या झाली, या हत्येच्या संदर्भातले जबाबदार कोण याचा विषय सुद्धा या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी करतो। मला वाटतं चितळीमध्ये खटावमध्ये ज्या पद्धतीने रहिवासी असलेला रणजित मदन निकम याच्यावर तलवार कुऱ्हाडी कोलट्याने हल्ला झाला, त्याचा खून करण्यात आला, आणि तो निवृत्त अधिकारी हा दिल्ली येथील IHQ ऑफ या ठिकाणच्या असलेल्या सेवानिवृत्त झाला होता। सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या असलेल्या अधिकाऱ्यांनी, निवृत्त सैनिकांनी मोर्चा काढला होता। याच्या संदर्भामध्ये सुद्धा खुलासा मला वाटतं कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये, कारण राजकीय पाठबळ भेटतंय अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होण्यात आली। सभापती महोदय, या सदनामध्ये स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या असलेल्या मृत्यूच्या बाबतीमध्ये चर्चा सातत्याने आम्ही मागितली होती, स्थगन मागितला, अल्पकालीन मागितली, निर्णय देण्यात आला नाही। पण ज्यावेळेला ही चर्चा करावी अशी मागणी करत असताना आम्हाला सांगण्यात आलं आता शेवटचा दिवस आहे, या शेवटच्या दिवशी अल्पकालीन नाही पण यामध्ये कायदा सुव्यवस्थेमध्येच ही चर्चा करा असं सांगण्यात आलं। उत्तराची अपेक्षा आहे, परंतु दुर्दैव आहे या राज्यामध्ये कोर्टाने, सुप्रीम कोर्टाचे, केंद्राचे कायदे असताना, कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा FIR नोंदला गेला नाही। शेवटी कर्नाटक राज्याने तो 0 FIR नोंदवला आणि तो असलेल्या पोलीस स्टेशनला महाराष्ट्राला पाठवला। महाराष्ट्र राज्याची ही नामुष्की आहे, एका उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तिमत्वाचं ज्यावेळेला शंका व्यक्त केली जाते त्याचा FIR घेतला जात नाही, आणि याच्यामध्ये काळाबेरा आहे का, याला कोण वाचवतो याच्या संदर्भामध्ये चर्चा होत नाही। VSRचा असलेला मालक याला चौकशीसाठी बोलवलं जातं,
सीआयडी चौकशी लावली जाते म्हणून सांगितले, सीबीआय चौकशी लावण्याच्या बाबतीमध्ये आम्ही मागणी केली म्हणून सांगितलं, सीबीआयची चौकशीचं काय झालं, पण सीआयडी चौकशीचा सुद्धा आतापर्यंत रिपोर्ट आला नाही. हे काय प्रकरण आहे याचा खुलासा निदान या चर्चेच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री महोदय यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की एक नेता जो लोकांच्या मध्ये लोकप्रिय होता, त्या अशा नेत्याच्या बाबतीमध्ये अमोल मेटकरी असतील, रोहित पवार असतील, आम्ही सगळ्यांनी सातत्याने आवाज उठवला, काही प्रश्न उपस्थित केले, दिल्लीपर्यंत जाण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही झालं नाही. एफआयआर झालाच पाहिजे अशा प्रकारचा नियमावली असताना सुद्धा एफआयआर का घेतला नाही, मरीन लाईनला घेतला नाही, बारामतीला घेतला नाही, शेवटी तो कर्नाटक मधून एफआयआर दाखल केला आणि तो राज्याला पाठवण्यात आला. त्यामध्ये घातपात संख्येची कारणं सांगितली होती. मला वेळ कमी असल्यामुळे मी फास्ट बोलतो. आदल्या दिवशीच्या दादांच्या वेळेपत्रक का बदलले गेले, विमानाची वेळ का बदलली, ऐन वेळी पायलट का बदललं, पायलटने 50 कोटीचा इन्शुरन्स काढला होता का, याच्या संदर्भातला खुलासा होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या पायलटच्या जागी मुख्य पायलट असलेला सुमित कपूर, पायलट शुभांगी पाठक यामध्ये या सर्वांना या एक पायलट सकाळी 7 वाजता सांगतो मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय. मुंबईमध्ये सकाळी 7 वाजता मनीषाताई कधी ट्रॅफिक मध्ये कधी पाहिली नाही, पण त्याच्या अगोदर तो पायलट सांगतो की मी ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे म्हणून येऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर विमान संपर्क असलेल्याचा टायमिंग एवढ्या विसंगती का, त्या रनवेवर उतरण्याच्या बाबतीमधला त्याने आग्रह का केला, त्या पद्धतीने विजिबिलिटी नसताना सुद्धा विमान का उतरवलं, विमानाचा नंतर स्फोट का झाला, तो करत असताना लँडिंग करताना विमानाची उंची, विमानाच्या कॉकपिट मध्ये शेवटचं संभाषण, व्यासर पद्धतीमध्ये गुन्हे गंभीर बाब दाखवलेली आहे. त्याचे 4 विमान रद्द करण्यात आले. निदान आवाज उठवला नसता तर अजून कुठलं तरी घटना घडली असती. सुदैवाने एकनाथ शिंदेचा उल्लेख केला गेला. एकनाथ शिंदे त्यावेळेला जात होते, त्यावेळेला इराणनी ते विमान पाडण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली होती. ही सत्य परिस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा मान्य केली. म्हणजे इतका गलतनाथपणा करणाऱ्या या कंपनीला कोण केंद्रातला माणूस पाठीशी घालत होता याच्या बाबतीमध्ये 100% माहिती आम्हाला मिळणं गरजेचं आहे. विमान बुक कसे केले जाते, अनेक प्रश्न आहेत. परंतु मला वाटतं निदान महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या लोकांना, अजितदादा प्रेम करणाऱ्या लोकांना कोणी प्रश्न मांडू ना मांडो, आम्ही मांडतोय. आमची शंका तरी दूर करावी. सरकार अधिवेशन झाल्यानंतर एक दिवस सुद्धा याच्या बाबतीमध्ये बोलत नाही, एक दिवस सुद्धा. काय कारण आहे मला कळत नाही. याच्या संधीमध्ये या सर्व आता हा सुमित कुमार जो मुख्य पायलट होता याचा मागचा बॅकग्राऊंड बघा. त्याच्यावर अनेक प्रकारच्या अशा प्रकारचं 3-3 वर्ष त्याला निलंबन केलं होतं, लायसन्स सस्पेंड केलं होतं. तो सुमित कुमार कसा आला, सुमित कपूर तो कसा आला या संदर्भामध्ये 100% माहिती मिळणं गरजेचं आहे. सभापती महोदय, मला एवढंच सांगावं लागतं की नेता गेला, महाराष्ट्र हळहळला, आम्ही इथं दुःख व्यक्त केलं. दुःख व्यक्त केल्यानंतर सांगितलं की याच्यावर आपण कुठे प्रकारची काळजी घेऊन आम्ही चौकशी प्राथमिक स्वरूपाचा तरी समोर आणायला पाहिजे होता, तो पण दुर्दैवाने आला नाही. 100% या अजितदादांच्या झालेल्या घटनेमध्ये आम्हाला शंका आहे की हा अपघात नसून हा जाणीवपूर्वक केलेला घातपात आहे. त्याला कारण वेगळी असतील, भविष्य काळातल्या दादांच्या असलेल्या काही समीकरणाच्या बाबतीमध्ये जी काही आमची चर्चा झाली होती त्यातून नवीन काही घडेल का अशा प्रकारची शंका आल्यामुळे का होईना, परंतु या दादांच्या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये आम्हाला उत्तर अपेक्षित आहे आणि ते उत्तर मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा निश्चितपणे करतो. सभापती महोदय, मृद जल संसाधन महामंडळ छत्रपती संभाजीनगर मधील अंतर्गत 4 वर्षात 475 कामं 3000 कोटीची कोणती कामं पात्रता नसताना अपात्र कंत्राटदारांना उपवर्ग करण्यात आले. हा गांभीर्याचा विषय आहे. या सभागृहामध्ये मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलं होतं की जो अधिकारी दोषी आहे त्याला बाजूला करण्यात येईल. आम्ही तर म्हणत होतो त्याला बाजूला काढा, पण मंत्री महोदय आजही तो अधिकारी साईड पोर्टला तिथं ठेवला आणि आत्ताही त्याचं नाव त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं कुशेरे म्हणून. आत्ताही तो अधिकारी सगळ्या लोकांना
या ठिकाणी 3,000 कोटीची कामं वाटतोय, 3,000 कोटीची. आणि ती कामं वाटत असताना 405 आणि पात्रता नसलेल्या कंपन्यांना त्यांनी दिले आहेत. पात्रता नसलेल्या कंपन्यांना प्रवीणजी त्यांनी त्याप्रमाणे कामं दिलेली आहेत आणि बार्गेनिंग करून दिलेले आहेत, डिलिंग करून दिलेले आहे. माझा तर परळ आपण आहे, त्यांनी कोणी या कमिशन द्या, कामे घेऊन जा, अशा पद्धतीने कामं दिलेली आहेत. अशा नियमबाद्य पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात उपवर्ग करून सबलेट करून वाटप केलेल्या कामाची आपण SIT मार्फत चौकशी करा. आपण सांगताना सरकार आमचं कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. तर या असलेल्या सर्व कामाची चौकशी करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारची. आणि विशेष म्हणजे सांगतो सभापती महोदय, संभाजीनगरमध्ये बिलामधून 360 कोटीची रॉयल्टीची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग न करता त्यांच्यामध्ये कंत्राटदारांना देयक देण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला होता. आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये जर शासनाची 300 कोटीची रॉयल्टी बुडवून ते पैसे कंत्राटदाराला द्यायचे अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. आणि म्हणून त्या असलेल्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्या असलेल्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये चर्चा करावी एवढी विनंती आपल्याला करतो. दुसरी जी कंपनी आहे त्या कंपनीच्या संदर्भामध्ये मी तक्रार केलेली होती. यामध्ये VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून मंत्री महोदय आपल्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या अनेक महिला भगिनींकडून या कंपनीने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे घेतलेले आहेत. मागे आपण इथं कायदा केला होता की अशा कंपन्या ज्या आहेत अशा कंपन्यांवर आम्ही कारवाई करतो. त्यामध्ये या असलेल्या कंपनीने हजारो लोकांना फसवणूक केली आहे. LMM पद्धतीने ही कंपनी कारभार करते आणि प्रत्येक सभासदांकडून 3 ते 4 लाख रुपये घेते. 400 ते 500 कोटी रुपयाचे वर रक्कम महाराष्ट्रात जाते, महाराष्ट्रातून जाते कर्नाटकाला. आणि कविता देशमुख म्हणून एक महिला होती, हिने पिंपरी चिंचवडमध्ये या कंपनीने फसवणूक केली. ती पैसे अशाच महिलांची गोळा करायची आणि द्यायची. त्या महिलांचा तगादा लागला, तिने आत्महत्या केली. ही केस दर्ज झाली. ही पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्यामध्ये रावेत पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण गेलं. त्या लोक माझ्याकडे आले, निवेदन दिलं. माननीय शिंदे साहेब, झालं 5 मिनिटात संपवलं. काय होतंय 5च मिनिट हे झालं की बसलो खाली. संधी मला द्यायला पाहिजे. रावेत पोलीस स्टेशन मध्ये ही तक्रार केल्यानंतर या पोलिसांनी हे प्रकरण दाबलं. लोक गेली, त्यांनी प्रकरण कारवाई करावी सांगितली. आमचे पैसे मिळून द्या, ही आत्महत्या झाली त्याच्यावर कारवाई करा म्हणून सांगितलं. सभापती महोदय, या सर्व गोष्टीमध्ये ह्या पोलिसांच्यावर प्रश्नचिन्ह मिळाला. मला कळलं की त्यांनी तडजोड केली आणि त्या आरोपींना परदेशी पळवून जाण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ही कंपनीच्या आर्थिक व्यवहार तपासावा, सर्वसामान्य लोकांची झालेली फसवणूक याच्यावर कारवाई करावी. आणि एवढंच नव्हे, हे 3,600 कोटी एवढी रक्कम कर्नाटकातून डायरेक्ट विदेशामध्ये पाठवलेली आहे. हा माणूस आता मास्टर माइंड जो आहे अनूप वासनिक, येशू त्यागी, अपार मालिक, ब्रिजेश यादव हे सध्या दुबईमध्ये राहत आहे. आणि दुबईमध्ये जाऊन ह्यांनी हे सगळे पैशाचं टर्नओव्हर केलेलं आहे. आणि यांना जाऊन पळून देण्यासाठी आपल्या लोकांनी मदत केली. माझी विनंती आहे, निदान त्या महिला भगिनींना न्याय देण्यासाठी आपल्याकडे विनंती करू. आम्ही सभापतींकडे बैठक लावतोय. निदान ह्या लोकांवर कारवाई करून ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा दाबण्याचा प्रयत्न केला असेल वेगळी चौकशी लावा आणि यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी करतो. सरकारच्या असलेल्या अपहरण, गुन्हे, खून, दरोडे सगळे बघितल्यानंतर सरकारचा तुम्ही आम्हाला देणार रोड मॅप, किती आम्ही गुन्हे किती कमी झाले, काय झाले हे आपण सांगाल. पण तुम्ही मान्य करता, अंतर्गत तरी मान्य करता की राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर काय होऊ शकतं याचा परिणाम आम्ही पाहिलेला आहे. म्हणजे राष्ट्रामध्ये सरकार 11.5 कोटी कर्ज गेलेलं आहे. त्या 11.5 कोटी कर्जामध्ये या असलेल्या अधिक काढलेल्या निधीचा वापर जो ज्या पद्धतीने झाला आणि त्यामध्ये अधिकारी मोठे झाले आणि हेच अधिकारी मग खरात सारख्या माणसाच्याकडे जातात आणि मग खरात ठरवतो कोणाला कुठं बदली करायची, कोणाला कुठं ठेवायचा. इतका राजकीय दबदबा असलेले खरात या असलेल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत. आणि त्याचा परिणाम असा होतो की माणसाचं मनोबल वाढतं आणि मग अशा प्रकारचा निर्णय होतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की आम्ही जी प्रश्न मांडलेले आहेत त्याचं उत्तर सरकारने दाखवण्याचं धाडस द्यावा असं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.
सर मान्य अभिजित वंजारी.